मीन राशीसाठी हा महिना एकदम उत्तम असा असणार आहे। शुभ फळे मिळणारा किंवा शुभ फळे देणारा असा हा महिना जाण्याची शक्यता दिसत आहे। ह्या महिन्यामध्ये खर्च वाढतील, परंतु खर्चाप्रमाणे तुमची आवकही चांगलीच असणार आहे आणि त्यामुळे खर्च आणि तुमचं पैसे मिळवणे याच्यामध्ये समतोल राहील। त्यामुळे तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही। तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही कुठेतरी फिरायला पण जाल, एकत्र वेळ घालवाल। सोबतच ह्या महिन्याची सुरुवात अगदी एका शुभ कार्याने होण्याची शक्यता आहे। बऱ्याच दिवसांपासून तुम्ही नवीन घर खरेदी करण्याच्या जर विचारात होतात तर आता ती इच्छा पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे, तसे योग आलेले आहेत आणि म्हणून तुमची महिन्याची सुरुवात अगदी दणक्यात होणार आहे। त्यामुळे पूर्ण महिना हर्ष आणि उल्हासाने भरभरून निघणार आहे। तुमचं बऱ्याच दिवसापासूनचं स्वतःच्या घराचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होणार आहे, तरी तयारीला लागा। घरामध्ये म्हटल्याप्रमाणे आपल्या जोडीदाराशी संवाद साधाल आणि त्यातून आपले काही कौटुंबिक समस्या किंवा अडचणी असतील त्या पण तुम्हाला समजतील आणि त्याच्यावर तुम्ही उपाय पण काढण्याची शक्यता आहे। काही नवीन कल्पना सुचतील, घरामध्ये एखादी नवीन गोष्ट तुम्ही खरेदी कराल, वस्तू तुम्ही खरेदी कराल। सोबतच तुमच्या घरामध्ये सुवार्ता कळतील। कोणी कुटुंबीय त्यांच्या करिअरमध्ये किंवा शिक्षणामध्ये स्ट्रगल करत असतील तर ते सफल होतील आणि त्यामुळे तुम्हाला ही वार्ता कळाल्यामुळे तुम्हाला पण खूप आनंद मिळेल। सोबतच घरच्यांनाही भरपूर प्रसन्नता मिळेल। तुमच्या मुलाबाळांपासून तुम्हाला काही शुभ वार्ता किंवा सुवार्ता कळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांचा खूप अभिमान वाटेल। तुमचं नाव मोठं केल्यामुळे तुम्हाला एक मानसिक समाधान मिळणार आहे। सोबतच आपल्या कुटुंबामध्ये काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्या अंगावर पडतील। वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते। याला आपण न घाबरून जाता धीटाने सामोरे जा। पूर्ण कुटुंबियांनी एकत्र येऊन जर तुम्ही सामना केला तर सर्व काही ठीक होईल। सोबतच कोणालाही बोलताना मग ते घरात असो किंवा घराबाहेर असो त्यांच्याशी थोडंसं सांभाळून बोला, कारण आपल्या बोलण्याचा एखादा व्यक्ती वेगळाच अर्थ काढू शकतो। नकळत ते मने दुखवू शकतात आपण, मग त्यामुळे तुम्ही थोडीशी याबाबत काळजी घ्या। घरामध्ये अचानकपणे काही धार्मिक कार्य घडतील, शुभ कार्य घडतील आणि त्यामुळे तुमच्या मनालाही खूप शांती मिळेल। कुटुंबामध्ये सुख शांती नांदेल। जर कुठे प्रवास करण्याच्या विचारात असाल तर थोडंसं थांबावे लागणार आहे, कारण प्रवासामध्ये काही अनिष्ट घडण्याची शक्यता आहे। म्हणून गरज नसेल तर प्रवास करणे शक्यतो टाळा, परंतु खूपच गरज आहे अशा वेळेस मग प्रवास करू शकता, परंतु खूप काळजीपूर्वक तुम्ही प्रवास करा। आपल्या परिवाराच्या स्वास्थ्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, कारण अचानकपणे एका सदस्याची तब्येत पण बिघडू शकते। त्यामुळे तुम्ही आधीपासूनच थोडीशी सावधानता बाळगा। एखाद्या नवीन कार्याच्या जर तुम्ही विचारात असाल, ह्या महिन्यामध्ये एखादं नवीन काहीतरी जर तुम्हाला करावयाचे असेल तर त्या कार्यामध्ये तुमचे मित्रमंडळी तुम्हाला नक्कीच आनंदाने सहकार्य करतील, मदत करतील। काही कारणामुळे तुमच्या मनामध्ये एक भावनेची चढ उतार तुम्हाला दिसून येईल। विचारांचे भरपूर गोंधळ उडण्याची पण शक्यता आहे। सोबतच या सगळ्यांमधून जर तुम्हाला तुमचं मन पण अशांत राहील आणि त्यामुळे विशेष करून तुम्हाला जर असं काही जाणवलं तर लगेचच त्यावर तुम्ही उपाय शोधा। आपल्या आयुष्यामध्ये अचानकपणे अशा काही घटना किंवा प्रसंग घडण्याची शक्यता आहे की ज्यामधून आपलं आयुष्यच बदलेल। आपण भौतिक जगापासून अलिप्त होऊन अध्यात्माकडे पण वळण्याची शक्यता आहे आणि यामुळे आपलं जीवन पूर्णपणे बदलेल। याचा तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकच बदल घडण्याची शक्यता आहे। तुम्हाला वेगवेगळे अनुभवायला मिळतील, तरी तुम्ही त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। कौटुंबिक दृष्ट्या पाहिलं तर हा महिना एकदम उत्तम आहे तुमच्यासाठी। सगळे मंडळी सोबत तुम्ही टाइम घालवाल, वेळ घालवाल। परिवारासोबत कुठेतरी दूरचा प्रवास पण करू शकता, एखाद्या यात्रेला पण जाऊ शकता। सोबतच तुम्ही तुमच्या मित्रांनाही वेळ द्याल, मित्रमंडळींसोबत टाइम व्यतीत कराल, त्यांच्यासोबत भरपूर आनंदाचे क्षण तुम्ही व्यतीत कराल। जुन्या आठवणींना उजाळा मिळेल आणि त्यामुळे तुम्हाला पण एक नवीन ऊर्जा संचारल्याचे वाटेल। पुन्हा तुम्ही तुमच्या बालपणामध्ये जाल आणि त्यामुळे तुम्हाला अजून फ्रेश वाटेल, अजून आनंद प्रसन्न असं वाटणार आहे। ह्या महिन्यामध्ये एक वेगळाच प्रकारचा आनंद तुम्ही अनुभवण्याची शक्यता आहे। सोबतच हा महिना तुम्हाला शुभ आणि सौभाग्य घेऊन आलेला आहे। कोणतेही काम करताना ते योग्य वेळी आणि योग्य रीतीने करा, म्हणजे तुम्हाला पाहिजे तसे परिणाम मिळतील। वेळ आणि तुमची ऊर्जा यांचे जर तुम्ही समन्वय साधले तर प्रत्येक कार्य हे वेळेवर पूर्ण तर होईलच, परंतु पाहिजे तशी सफलताही तुम्हाला मिळेल। पूर्वी कधी केलेले कठीण परिश्रम आणि चांगले प्रयत्न यांचेच फळ म्हणून तुमच्या आत्मसन्मानामध्ये किंवा मानसन्मानामध्ये वाढ होईल। सोबतच तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये पण वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल। तुमची प्रसिद्धी ही पहिल्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये वाढेल।
एक महत्त्वाची अजून एक गोष्ट म्हणजे अचानकपणे ह्या महिन्यामध्ये तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे, मग ती कोणत्याही मार्गाने असू शकते. सोबतच आर्थिकदृष्ट्या जर म्हटलं तर महिन्याची सुरुवात तुम्हाला पाहिजे तशी जरी नसली तरी महिन्याचा शेवट मात्र हळूहळू का होईना तुमच्या आर्थिक आवकमध्ये वृद्धी होईल आणि तुमचं जे काही खर्च असतील ते पण एक समतोल राहील, मिटून जाईल, त्याला एक तुम्हाला समाधान मिळाल्याचे दिसून येईल. सुखसुविधा मिळवण्यासाठी तुम्ही ह्या महिन्यामध्ये भरपूर खर्च कराल, त्यामुळे खर्चामध्येही वाढ झाल्याचे दिसून येईल. नातेसंबंधांमध्ये थोडासा प्रतिकूल परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल. सोबतच वडिलोपार्जित संपत्तीसाठीही घरातील मंडळी किंवा नातेवाईकांमध्ये वादविवाद होण्याची शक्यता आहे. परिवारासंबंधी कोणतेही निर्णय तुम्ही घेणार असाल तर तुमच्या वडीलधाऱ्या मंडळींची सहमती घेणे खूप गरजेचं आहे. त्यांची सहमती न मिळाल्यामुळे तुमचं मन खिन्न होईल आणि मनावर कसला तरी ताण जाणवण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदारावर तुम्ही थोडेसे नाखुश असाल तरी त्यांच्याशी बोलून जे काही अबोला म्हणा मतभेद असतील ते मिटवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जोडीदाराला आनंदित ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. सोबतच जे कोणी रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यांच्यासाठी हा महिना एकदम छान आहे. एकमेकांशी भरपूर गोष्टी तुम्ही शेअर कराल, परंतु एकमेकांवर विश्वास ठेवा, नाहीतर एखादा तिसरा व्यक्ती येऊन तुमचे संबंध बिघडवण्याची पण शक्यता आहे. जे कोणी विवाह इच्छुक असतील तर त्यांच्यासाठी हा महिना थोडासा त्रासदायक ठरणार आहे. म्हणजेच तुम्ही लग्नासाठी किंवा एखाद्या स्थळासाठी प्रयत्न करत होता तर तिथे तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. म्हणजे असं तुम्हाला वाटत असते की होत आलेलं आहे काम, हो किंवा पॉझिटिव्ह तुम्हाला रिस्पॉन्स मिळतच आहे, तोपर्यंतच काहीतरी मध्ये कुणीतरी काहीतरी एक अशी अडी घालतो किंवा असं काही कृत्य करतं की त्यांच्यामुळे तुमचं होत आलेलं काम बिघडून जातं. मग ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि विशेष याची काळजी घ्या. जे काही करत असाल ते सावधतेने करा, कारण चांगल्या गोष्टी घडताना काही वाईट लोक असतात, ते प्रॉब्लेम क्रिएट करत असतात किंवा विरोधक असतात, ते प्रॉब्लेम्स क्रिएट करत असतात. असं लक्षात ठेवून तुम्ही तुमचं जे काही कार्य करत आहात विवाहासंबंधी ते करा. फक्त विश्वासू लोकांनाच तुमच्याबद्दल किंवा तुम्ही जे काही पुढचं पाऊल टाकणार आहे त्याच्याबद्दल लक्षात असू द्या, कारण ह्या महिन्यामध्ये तुम्हाला अशा काही गोष्टींचा सामना नक्कीच करावा लागू शकतो. असे काही अनुभव तुमच्या वाट्याला नक्कीच येतील, तर तुम्ही त्याच्यासाठी तयार राहा. व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना थोडंसं एक चढउतार असलेला राहू शकतो. म्हणजेच कसं, तर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये जर जास्त लाभ मिळवायचे असतील तर तुम्हाला काही नवीन जोखीम पण पत्करावी लागू शकते आणि मगच तुम्ही त्यातूनही लाभ कमवू शकता. सोबतच हा महिना तुमच्यासाठी लाभ मिळवण्यासाठी उत्तमच आहे, डाऊट नाही आहे, परंतु तुम्हाला वेगवेगळे काही प्रयत्न करावे लागू शकतात, मगच तुम्ही दीर्घकाळाचे लाभ प्राप्त करू शकता. सोबतच व्यवसायासंबंधी एखाद्या ठिकाणी तुम्ही प्रवास पण करण्याची शक्यता आहे. अचानकपणे अनपेक्षितपणे लाभ मिळतील आणि त्यामुळे तुम्हालाही तुमचं जे काही नुकसान झालेले असेल किंवा खर्च झालेले असेल तर ते भरून काढायला ह्या लाभाचा मदत होईल किंवा तुम्ही ह्या लाभातून अजून एखाद्या नवीन ठिकाणी पण इन्व्हेस्ट करू शकता. नवीन ठिकाणी तुम्ही आर्थिक गुंतवणूक करू शकता. म्हणजे पुढील भविष्यासाठी तुम्ही अजून काहीतरी वेगळं एक सेक्युअर असं तुम्ही काहीतरी विचार करू शकता. जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून व्यवसायाच्या विस्ताराचा विचार करत असाल तर त्याच्यामध्ये नक्कीच तुम्ही सफल राहणार आहात, कारण तसे योग आहेत. व्यवसायाचा विस्तार नक्कीच करू शकता. अगदी तुमच्या मनाप्रमाणे सर्व काही घडण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी त्यांचे वरिष्ठ मंडळी आणि सहकारी मंडळी दोघांचीही साथ मिळेल आणि ती साथ मिळाल्यामुळे तुमच्यावर सोपवलेली जी जबाबदारी आहे, जे काही कार्य आहे ते कार्य करण्यामध्ये तुम्ही अगदी सफल राहणार आहात. अगदी वेळेवर ते कार्य पूर्ण करणार आहात आणि त्यामुळे तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नक्कीच कौतुक होणार आहे आणि अजून काही नवीन जबाबदाऱ्याही तुमच्या अंगावर येऊन पडतील, तर तुम्ही त्यासाठी तयार राहा. तरुण वर्गाला मात्र हा महिना गंभीर स्वरूपाचा असणार आहे. म्हणजेच कसं, तर करिअरच्या बाबतीमध्ये तुम्हाला ह्या महिन्यामध्ये मोठे गंभीर असे निर्णय घ्यावे लागतील किंवा घेण्याची शक्यता दिसत आहे. जर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करणार असाल तर त्यामध्येही लाभ नक्कीच मिळतील. तुमच्यासाठी हे शुभच राहणार आहे. एखादं तुमच्या करिअरसाठी तुम्ही एखाद्या ठिकाणी यात्रा पण करू शकता. भरपूर कठीण परिश्रम तुम्हाला करावे लागू शकते ह्या महिन्यामध्ये. म्हणजेच म्हटल्याप्रमाणे गंभीर फार तुम्ही सिरियस असणार आहात तुमच्या करिअरला घेऊन आणि त्यासाठी तुम्हाला जे काही करावं लागेल ते तुम्ही करणार आहात आणि त्यामधून नक्कीच तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे सर्व काही अचीव पण करू शकता. फक्त प्रयत्न करत राहा, यश नक्कीच तुमचं आहे.
महिला वर्गाला मात्र हा महिना खूपच उत्तम असा असणार आहे, परंतु तुमचा जोडीदार तुमच्यावर नाराज असेल आणि त्यामुळे तुमचं मन अशांत राहील, तुम्हीही अप्रसन्न असाल आणि त्यामुळे तुमचं स्वास्थ्य खराब होण्याची शक्यता आहे. म्हणजेच एखादं छोटंसं भांडण म्हणा, एखादं छोटंसं वाद झालेलं असणार आहे, त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स म्हणा किंवा मिसअंडरस्टँडिंग जर झालेली असली तर आपणच पुढाकार घ्यावा, काय हरकत आहे, आणि आपल्या जोडीदाराशी बोलून ते सर्व काही मिटवण्याचा प्रयत्न करा. कुठेतरी एखादं सरप्राईज त्यांना देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे हे वाद मिटून तुमची पण जी काही अशांती आहे, अप्रसन्नता आहे ती मिटून तुम्ही आनंदी राहाल, ते पण आनंदी राहतील. असं काहीतरी वेगळं करण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा. जर तुम्ही लेखिका असाल किंवा कलाकार असाल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये प्रगती होण्याची शक्यता दाट दिसत आहे. तुमच्या लेखनाला प्रसिद्धी मिळेल आणि तुम्हाला भरभरून अजून नवीन काहीतरी वेगळं प्रोजेक्ट्स मिळतील किंवा जे काही कलाकार असतील त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये अजून नवीन काही गोष्टी म्हणा किंवा आता म्हटल्याप्रमाणे प्रोजेक्ट्स करायला मिळतील आणि त्यामुळे तुमचं स्वप्न जवळजवळ पूर्ण होत आल्यासारखं तुम्हाला वाटेल आणि त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असणार आहात. विद्यार्थी वर्गाला मात्र महिन्याची सुरुवात खूपच अनुकूल अशी आहे. तुम्ही तुमच्यातच रमलेले असणार आहात. तुमच्या एकाग्रतेमध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. सोबतच शिक्षणाच्या दृष्टीने जर म्हटलं तर तुमचा दृष्टिकोन विस्तृत होईल. जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये वाढ कराल आणि वेगळ्या पद्धतीने विषय समजून घ्याल. जे कोणी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत असतील, मनासारखे कॉलेज मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतील तर तुम्हाला अजून जास्त थोडंसं अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. विद्यार्थ्यांनाही अजून एकाग्रतेमध्ये वाढ करावी लागणार आहे. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला जर म्हटलं तर हा महिना खूपच अनुकूल असा आहे. तुमचे स्वास्थ्य चांगले असणार आहे. सोबतच जर काही शारीरिक समस्या उद्भवल्याच तर त्याही दूर होतील. तुमचं मन अगदी प्रसन्न असणार आहे. तुम्हाला नवीन काहीतरी करायला प्रेरणा मिळेल किंवा तुमच्या मनामध्ये नवीन काहीतरी करण्याचे विचार येतील. स्वतःला तुम्ही गुंतवून ठेवाल आणि त्यामुळे हा महिना पूर्ण ऊर्जेने आणि एका तेजाने भरलेले असणार आहे. हे सर्व करत असतानाच तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हे पण खूप महत्त्वाचं असणार आहे. जे काही काम करायचं असेल ते नक्कीच करा, परंतु तुमचे आरोग्य सांभाळून नित्याचं व्यायाम, नित्याचा आहार हे सर्व करत असताना तुमच्या मनाप्रमाणे सर्व कार्य तुम्ही नक्कीच करा. एकंदरीतच पाहिलं तर हा महिना तुम्हाला सर्वार्थाने उत्तमच अगदी मनाप्रमाणे असा जाण्याची शक्यता दिसत आहे. तरी येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. अजून एक गोष्ट सांगायची राहून गेली आणि ती म्हणजे तुम्हाला जर अजून काही नवीन गोष्टींची म्हणजे ज्योतिष या विषयावर माहिती हवी असेल किंवा तुमच्या काही वैयक्तिक अडचणी असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच मला विचारू शकता, मला कमेंट करू शकता आणि तुम्हाला मी नक्कीच तुमचे उत्तरं किंवा तुमच्या ज्या अडचणी आहेत त्याच्यावर उपाय शोधून देण्याचा प्रयत्न करीन. आणि सोबतच तुम्हाला जर मी ही पुरवत असलेली माहिती आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी अजून नवीन माहिती, वेगवेगळ्या विषयांवरच्या माहिती पुरवण्याचा प्रयत्न करीन. फक्त एक गोष्ट लक्षात असू द्या, ती म्हणजे साथ ही अशीच राहू द्या. धन्यवाद.